नमस्कार, मी सौ प्रज्ञा तिखे. ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत पलभा कशी कॅल्क्युलेट करतात. पलभा म्हणजे नेमकं काय, तर अक्षांश मोजण्याचं ते एक परिमाण आहे. रवी विश्ववृत्तावरती असताना 12 इंच किंवा 12 फूट उंचीचा एक शंकू घेतला जायचा आणि त्याची माध्यान्हकाली सावली मोजून पलभा कॅल्क्युलेट केली जायची. पलभा किती बोटं आहे याचा विचार केला जायचा, म्हणून पलभा अंगुले व्यंगुले या परिमाणात मोजली जाते. 1 अंगुल बरोबर 60 व्यंगुल. आणि अंगुल म्हणजे नेमकं काय, तर शंकूचा 1/2 भाग. म्हणजे जर का शंकू 12 फूट उंचीचा असेल तर त्याचं 1 अंगुल म्हणजे 1 फूट असं त्याचं कॅल्क्युलेशन असायचं. आता हे पलभा काढण्याचं पलभेवरून अक्षांश कसे कॅल्क्युलेट केले जायचे त्याचे नियम बघून घेऊयात. पलभेची 5 पट करायची, पलभेचं स्क्वेअर करायचा, वर्ग करायचा, त्या वर्गाचा 1 भाग काढावा आणि तो पलभेच्या 5 पटीतून वजा करायचा. आता हेच सेम आपण जर का फॉर्म्युलाच्या ह्याच्यामध्ये मांडलं, फॉर्म्युला म्हणून एक सूत्र म्हणून मांडलं तर ते अशा पद्धतीने होईल. अक्षांश बरोबर पलभा मल्टिप्लाइड बाय 5 मायनस पलभा अपॉन 10. आता बऱ्याचदा पूर्वी हे पलभा वगैरे हे सगळं वापरात होतं. हल्ली आपण अक्षांश वगैरे याच्यावरूनच गणित करतोय, तर त्याच्यामुळे पलभेचं आपल्याकडे रेडी रेकनर असं काही सध्या उपलब्ध नाहीत. पण पूर्वीच्या पुस्तकांमध्ये, पूर्वीच्या पंचांगांमध्ये पलभा प्रत्येक त्या ठिकाणची पलभा ही दिलेली असायची. म्हणजे कुठल्याही ठिकाणचे अक्षांश, रेखांश आणि पलभा हे सुद्धा दिलं जायचं. पण आता आपल्याकडे मात्र तसं अवेलेबल होत नाही, कारण पलभेचा तितका वापर आपण करत नाही आहोत. तर त्याच्यावरून पलभेवरून मग आपण कसे अक्षांश काढतोय ह्याचा पण एक विचार केला जातो. गणितामध्ये त्याही पद्धतीने गणित म्हणजे विचारलं जातं की तुम्हाला पलभा दिली जाते एखाद्या ठिकाणची आणि त्याचे अक्षांश काढायला सांगितले जातात. तर त्याचं सूत्र आहे पलभा इज इक्वल टू 25 मायनस √625 मायनस 10 मल्टिप्लाइड बाय अक्षांश. जे काही अक्षांश असतील ते तुम्हाला दिले जातात. या पद्धतीने आपण आता आग्र्याचं अक्षांश जर का आपल्याला माहिती असतील तर त्याची पलभा काढून बघूयात. आता हे मी उदाहरण आग्र्याचं घेतलेलं आहे, उत्तर प्रदेशाचं. अक्षांश आहेत त्याचे 27 अंश 10 कला उत्तर. पलभा म्हणजे आपण फॉर्म्युला मांडून घेतला त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये आकडे वगैरे टाकून घेतलेले आहेत. 27 अंश 10 कला, तर त्याचा आधी आपण 10/60 अधिक 27 गुणिले 10 असं करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ते आलेलं आहे 271.67. त्याचं जेव्हा आपण हे फॉर्म्युला पुढे गणित करत जातो आहे, हे नॉर्मल ह्याच्यामध्येच मी केलेलं आहे कॅल्क्युलेटरवरती. मी तुम्हाला दरवेळी सांगितलं की मोबाईलपेक्षा कॅल्क्युलेटरवरतीच तुम्ही गणित करणं जास्त योग्य राहील. आणि ते सुद्धा स्क्वेअर रूटचं फंक्शन असलेला कॅल्क्युलेटर आता आपल्याला वापरणं जास्त सोयीचं आहे. तर ह्या पद्धतीने हे जेव्हा गणित आपण करतोय तर शेवटी आपल्याकडे येत आहे 25 वजा 18.80. त्याचं उत्तर आहे 6.2. म्हणजेच 6 अंगुले आणि ह्या 0.2ला पुन्हा 60ने गुणल्यावरती येत आहे 12 व्यंगुले. आता याच्याच वरून ही पलभा जी आपल्याला मिळालेली आहे त्याच्याच वरून आपण अक्षांश काढून बघूयात. वरच्या फॉर्म्युलामध्ये जो हा आपण इथे लिहिलेला आहे, अक्षांश बरोबर पलभा गुणिले 5 वजा पलभा अपॉन 10, पलभा भागिले 10. तर त्या पद्धतीने आता हे जेव्हा आपण करतोय तर हे गणित सॉल्व केल्यावरती येत आहे 27 अंश 9 कला. तर हे ऑलमोस्ट म्हणजे बरोबर आलेलं आहे जे आपल्याकडे आत्ता अक्षांश उपलब्ध आहेत त्याप्रमाणे. लक्षात घ्या, ही पलभा जी आहे ती रवीचं एकूण भ्रमण कसं आहे, विश्ववृत्तापासून रवी किती अंशावर आहे, हे सावली किती पडती आहे त्याच्यावरती अवलंबून असं अक्षांश वगैरे काढले जायचे. आणि ते सुद्धा अक्षरशः बोटांच्या साहाय्याने मोजून, म्हणजे लिटरली आम्हाला दाखवलं होतं हे अशा पद्धतीने मोजलं जायचं. हे असे किती सावली येते आहे हे बघितलं जायचं. म्हणजे थोडक्यात शरीरशास्त्राचा सुद्धा त्या काळी ज्योतिषांचा कशा प्रकारे अभ्यास होता
ते त्याचं कनेक्शन जोडू शकत होते त्या एकूण अंतराशी किंवा म्हणजे खगोलातल्या काही ताऱ्यांच्या भ्रमणाचा काय परिणाम दिसतो आहे याच्यावरून हे सगळं कॅल्क्युलेट केलं जायचं. तर त्यामुळे जर का आता तो शंकू जो काही असतो, ते शंकूची जी सावली पडायची, जेवढं तुमचं ठिकाण उत्तरेकडे आहे तेवढं ती सावली उत्तरेकडे पडायची. दक्षिण गोलार्धामध्ये असेल तर सावली ती दक्षिणेकडे पडेल. तर आता त्याप्रमाणे विषुववृत्तावरती पलभा किती असेल याचा तुम्ही नक्कीच विचार करा आणि त्याचं उत्तर कमेंटमध्ये लिहा हवं तर, किंवा अर्थात तुम्हालाही लक्षात येईलच. तर असं या पद्धतीने आज आपण बघितलेलं आहे की पलभा कशी कॅल्क्युलेट करतात आणि ह्याच्यावरती आवर्जून गणित पेपरमध्ये किंवा स्वाध्यायामध्ये विचारलं जातं. तर ते या पद्धतीने सॉल्व करतात. सो तुम्हाला हा अशा पद्धतीने अभ्यास आवडत असेल तर नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.